नमस्कार. चला, आज एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलूया. आपल्या मुलांना बचत करायला कशी शिकवायची. त्यांच्या या प्रवासाची सुरुवात एका साध्याशा गुल्लकपासून ते थेट बँक खात्यापर्यंत कशी घेऊन जाता येईल, हेच आपण आज समजून घेणार आहोत. आजच्या जगात कसं झालंय ना की मुलांना खर्च करायला वेगळं काही शिकवावंच लागत नाही. जाहिराती, खेळणी, खाऊ या सगळ्यामुळे त्यांना काय हवंय आणि ते कसं मागायचं हे अगदी बरोबर माहीत असतं. आणि हाच तो महत्त्वाचा प्रश्न आहे. खर्च करण्याची सवय जितक्या सहजपणे लागते तितक्या सहजपणे बचत करण्याची सवय मात्र लागत नाही. ही एक अशी कला आहे जी जाणीवपूर्वक शिकवावी लागते आणि तीच त्यांच्या भविष्याचा पाया रचते. मग प्रश्न येतो की ही बचतीची सवय लावायची तरी का? म्हणजे हे फक्त पैसे साठवण्यापुरतंच मर्यादित आहे का? तर नाही. हा एक असा संस्कार आहे जो मुलांना आयुष्यातले अनेक मोठे आणि महत्त्वाचे धडे शिकवतो. जेव्हा मुलं बचत करायला लागतात तेव्हा त्यांना हळूहळू गरज आणि निव्वळ इच्छा यातला फरक कळू लागतो. त्यांच्यामध्ये एक प्रकारची आर्थिक शिस्त येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या पैशातून एखादी वस्तू घ्यायची की नाही हा निर्णय ते स्वतः घेऊ लागतात, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो. आणि ही गोष्ट किती महत्त्वाची आहे नाही का? लहानपणी लावलेली ही एक छोटीशी सवय त्यांना भविष्यातल्या आर्थिक संकटांपासून आणि कर्जाच्या ओझ्यापासून कायमचं दूर ठेवते. खरं तर ही त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी केलेली सर्वात मोठी गुंतवणूक आहे. चला तर मग मुलांच्या वयानुसार हा आर्थिक प्रवास कसा घडत जातो ते टप्प्याटप्प्याने बघूया. प्रत्येक वयोगटात काय आणि कसं शिकवायचं हे समजून घेतलं की ही प्रक्रिया खूप सोपी आणि प्रभावी होते. सगळ्यात पहिली पायरी अगदी लहानपणाची, जिथे पैशांची फक्त ओळख होते आणि बचतीचा पहिला स्पर्श होतो. हाच तो पाया आहे जिथे गुल्लक किंवा पिगी बँक ही मुलांची सगळ्यात पहिली बँक बनते. अगदी 3 ते 5 वर्षांची मुलं असतील ना तर त्यांना फक्त नाणी आणि नोटा ओळखायला शिकवा आणि त्यांना मिळणारे पैसे गुल्लकमध्ये टाकायची सवय लावा. मग जरा मोठी झाली की म्हणजे साधारण 6 ते 9 वर्षांची, तेव्हा त्यांना पॉकेट मनीची ओळख करून द्या आणि त्या मिळालेल्या पैशातून थोडा खर्च आणि थोडी बचत याचं संतुलन साधायला शिकवा. बरं, एकदा काही बचतीची सवय लागली की मग येतो पुढचा टप्पा, नियोजनाचा. इथून पुढे बचत फक्त एक सवय नाही राहत, तर ध्येय गाठण्याचं एक पॉवरफुल टूल बनते. या वयातल्या मुलांना त्यांच्या बचतीला एका ध्येयाशी जोडून द्या. म्हणजे कसं, अरे तुला तर नवीन व्हिडिओ गेम हवाय ना, मग त्यासाठी तुला पैसे साठवावे लागतील. बघा, असं केल्यामुळे त्यांच्या बचतीला एक निश्चित उद्देश मिळतो. ओके, तर आता वेळ आली आहे गुल्लकच्या छोट्या दुनियेतून बाहेर पडून खऱ्या-खुऱ्या बँकिंगच्या जगात पाऊल ठेवण्याची. हा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा टप्पा आहे बरं का. साधारणपणे 14 वर्षांचं वय झालं की मुलं बँक अकाउंट म्हणजे काय, ते कसं चालतं हे समजून घेण्याइतकंच मॅच्युअर झालेली असतात. हीच ती परफेक्ट वेळ आहे त्यांना आर्थिक व्यवहारांच्या औपचारिक जगात आणण्याची. चला, आत्तापर्यंत आपण पाहिलं की हे का करायचं आणि कधी करायचं. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे करायचं कसं? त्यासाठीच काही सोपे प्रॅक्टिकल नियम बघूया जे आजपासूनच वापरता येतील. पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा नियम, गुल्लक नियम. एकदम सोपा आहे. मुलांना स्पष्टपणे सांगा की त्यांना मिळणारे कुठलेही पैसे, म्हणजे पॉकेट मनी असो, बक्षीस असो किंवा नातेवाईकांनी दिलेले पैसे असोत, ते सरळ गुल्लकमध्येच जातील. यात कोणतीही सूट नाही. आणि इथे एक छोटी पण खूप भारी टीप आहे. शक्यतो ना पारदर्शक गुल्लक वापरा. का? कारण जेव्हा मुलांना त्यांची बचत त्यांच्या डोळ्यांसमोर वाढताना दिसते तेव्हा त्यांना एक वेगळंच मोटिवेशन मिळतं. हा एक दृश्य परिणाम आहे जो खूप प्रेरणादायी ठरतो. आता दुसरा नियम आहे 3 बॉक्स नियम. मुलांना जे पैसे मिळतात ना ते 3 भागांमध्ये वाटायला शिकवणं खूप महत्त्वाचं आहे. पहिला भाग म्हणजे बचत, दुसरा त्यांच्या गरजेच्या खर्चासाठी आणि तिसरा भाग जो खूप मोलाचा आहे तो म्हणजे दान. यातून ते फक्त बचतच नाही तर जबाबदारीने खर्च करायला आणि इतरांना मदत करायलाही शिकतात. विचार करा, हा प्रवास किती सुंदर आहे. फक्त काही नाणी गोळा करण्यापासून सुरू होऊन तो मुलांना त्यांच्या स्वतःच्या आर्थिक नियोजनापर्यंत घेऊन जातो. ही फक्त एक सवय नाही तर एक संपूर्ण जीवनशैली आहे. पण थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाहीये. पुढच्या भागात आपण याच्याही पुढे जाणार आहोत. मुलांसाठी बँक अकाउंट कसं उघडायचं, SIP काय असते आणि चक्रवाढ व्याजाची जादू काय आहे, या सगळ्यावर आपण सविस्तर बोलणार आहोत. प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्या मुलांचं भविष्य एकदम सुरक्षित असावं, बरोबर? पण मग प्रश्न येतो की याची सुरुवात नक्की करायची तरी कुठून? उत्तर आहे ना, ते आपल्या घरातल्याच एका छोट्याशा गुल्लकममध्ये लपलेलं असू शकतं. चला तर मग आज आपण हेच पाहूया की एक अगदी साधी सवय भविष्यातल्या मोठ्या संपत्तीचा पाया कशी घालू शकते.
तर या प्रवासाची खरी गंमत सुरू होते त्या क्षणाला जेव्हा मुलांची ती पहिली वहिली बचत पेटी म्हणजे आपला लाडका गुल्लक पैशांनी पूर्ण भरतो. आणि हा फक्त काही पैसे साठवण्याचा खेळ नाहीये, अजिबात नाही. ही तर एका खूप मोठ्या आर्थिक प्रवासाची पहिली आणि खरं सांगायचं तर सगळ्यात महत्वाची पायरी आहे. ठीक आहे, गुल्लक तर भरला, पण आता पुढे काय? घरात पैसे साठवण्यापेक्षा पुढे जाऊन मुलांना खऱ्या बँकिंग सिस्टमची ओळख करून देण्याची ही अगदी योग्य वेळ आहे. आणि इथेच खऱ्या अर्थाने आर्थिक शिस्तीचा पाया रचला जातो. बँकेत जाणं म्हणजे फक्त पैसे जमा करणं एवढाच व्यवहार नाहीये. मुलांसाठी हा एक खूप मोठा अनुभव असतो. बघा, या 4 सोप्या स्टेप्समधून मुलं फक्त पैसे जमा करायलाच शिकत नाहीत, तर पैशांच्या त्या मोठ्या औपचारिक जगाशी त्यांची पहिली ओळख होते. आणि विश्वास ठेवा, हा अनुभव त्यांच्यासाठी आयुष्यभराचा एक महत्त्वाचा धडा ठरतो. आणि मग येतो तो खास क्षण, जेव्हा त्या पासबुकवर पहिल्यांदा तो आकडा छापून येतो. तो फक्त एक नंबर नसतो, नाही. ती असते त्यांच्या मेहनतीची आणि बचतीची पहिली पोचपावती. याच क्षणी त्यांना बँक बॅलन्स म्हणजे काय हे खऱ्या अर्थाने कळतं. आणि इथूनच औपचारिक बचतीची सवय लागायला सुरुवात होते. चला, पैसे तर बँकेत सुरक्षित झाले, पण आता खरी परीक्षा सुरू होते. आणि ती परीक्षा आहे संयमाची. मुलांना हे शिकवणं खूप महत्वाचं आहे की बचत म्हणजे फक्त पैसे गोळा करत राहणं नाही, तर त्या पैशांना एका मोठ्या स्वप्नाशी, एका ध्येयाशी जोडणं आहे. म्हणजे कसं की आज एखादं छोटं खेळणं घेण्याऐवजी भविष्यातल्या सायकलचा किंवा कदाचित कॉलेजच्या शिक्षणाचा विचार करणं. जेव्हा मुलं आपल्या बचतीला अशा मोठ्या स्वप्नांशी जोडायला लागतात ना, तेव्हा त्यांना फायनान्शियल प्लॅनिंगचं म्हणजे आर्थिक नियोजनाचं खरं महत्त्व कळायला सुरुवात होते. जेव्हा ही बचत कॉलेजच्या फीसाठी, एका नवीन लॅपटॉपसाठी किंवा एखादं नवीन स्किल शिकण्यासाठी आहे हे कळतं, तेव्हा मुलं फक्त संयमच नाही शिकत, तर त्यांना पैशाची खरी किंमत कळते. पैसा म्हणजे फक्त खर्च करायची गोष्ट नाही, तर आपली स्वप्न पूर्ण करण्याचं एक महत्त्वाचं साधन आहे, हा मोठा धडा ते शिकतात. ओके, आत्तापर्यंत आपण पैसे कसे वाचवायचे हे पाहिलं, पण आता वेळ आली आहे पैसे वाढवायला शिकण्याची. साधारणपणे असं म्हणतात की वयाच्या 16व्या वर्षी मुलांना गुंतवणुकीच्या जगाची ओळख करून द्यावी. इथे बचत एका पूर्णपणे नवीन लेव्हलवर पोहोचते. आणि हा विचार मुलांच्या विचार करण्याच्या पद्धतीत खूप मोठा बदल घडवून आणतो. संदेश अगदी स्पष्ट आहे. आता फक्त बचत करणारा नाही, तर एक इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूकदार बनण्याची वेळ आलेली आहे. बरं, मग पैसे वाढवायचे कसे? तर त्यासाठीचं सगळ्यात शिस्तबद्ध साधन आहे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP. हे अगदी सोपं आहे. जसं आपण झाडाला रोज थोडं थोडं पाणी घातलं की ते मोठं होतं, तसंच नियमित गुंतवणुकीने आपली संपत्ती वाढते. आणि यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती आहे सातत्य. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे माहितीये? ह्यासाठी काही खूप मोठ्या रकमेची गरज नसते. अगदी छोटी सुरुवात करणं आणि त्यात सातत्य ठेवणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. अगदी 100 किंवा 500 रुपयांपासून सुद्धा सुरुवात करता येते. मुलांना हे समजावून सांगणं खूप महत्त्वाचं आहे की बघा, मार्केटमध्ये चढ उतार तर होतच राहणार, पण त्याला घाबरून जायचं नाही. आपली जी नियमित गुंतवणुकीची सवय आहे ना, ती टिकवून ठेवणं हेच लाँग टर्ममध्ये संपत्ती निर्माण करण्याचं खरं रहस्य आहे. आणि आता आपण येतोय या संपूर्ण प्रवासातल्या सगळ्यात शक्तिशाली धड्यावर. आणि तो धडा आहे चक्रवाढ व्याजाचा म्हणजेच कंपाऊंडिंगचा. पैसे पैसे कमावतात हे फक्त एक साधं वाक्य नाहीये. हा एक जादूचा मंत्र आहे. आणि मुलांना हा मंत्र जितक्या लवकर कळेल ना, तितकं त्यांचं भविष्य अधिक उज्ज्वल होईल. कारण गुंतवणुकीची खरी ताकद याच मंत्रामध्ये दडलेली आहे. याला फक्त एक फायनान्शियल कॉन्सेप्ट म्हणून बघू नका. ही एक अशी शक्तिशाली जादू आहे जी आयुष्यभर न थांबता आपलं काम करत राहते. आता हे चित्र बघा. हे कंपाऊंडिंगची खरी ताकद आपल्याला दाखवतं. सुरुवातीला वाढ खूप हळू वाटते, मान्य आहे. पण जसं जसं वेळ पुढे जातो तसतसा हा वेग इतका प्रचंड वाढतो की आश्चर्य वाटतं. ही वाढ अगदी एखाद्या स्नोबॉलसारखी आहे, जो डोंगरावरून खाली येताना सतत मोठा मोठा होत जातो. तर हा आहे तो संपूर्ण प्रवास. आजच्या गुल्लकमधल्या एका नाण्यापासून सुरू होऊन उद्याच्या बँक खात्यातून पुढे जात भविष्यातल्या एका शिस्तबद्ध गुंतवणूक धोरणापर्यंत. हा एक अगदी स्पष्ट आणि स्टेप बाय स्टेप पुढे जाणारा मार्ग आहे. आणि सरते शेवटी निष्कर्ष काय? तर हे जे आर्थिक ज्ञान आहे, ही जी शिस्त आहे, हीच खरी आणि सगळ्यात मौल्यवान संपत्ती आहे. पैशांपेक्षाही खूप जास्त मौल्यवान.
आणि जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी. या सगळ्या पद्धतींच्या आणि आकड्यांच्या पलीकडे जाऊन मुलांना असा कोणता एक सर्वात महत्त्वाचा आर्थिक धडा शिकवता येईल जो त्यांच्या संपूर्ण आयुष्यासाठी सगळ्यात शक्तिशाली ठरेल? विचार नक्की करा. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ हवा असल्यास कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत.